विमान सेवा शुरू होने से औद्योगिक और पर्यटन क्षेत्र को बड़ा बल मिलेगा, ऐसा मत भाजपा नेता धनंजय महाडिक ने व्यक्त किया। उन्होंने कहा कि वर्षों से कोल्हापुर वासियों की मुंबई के लिए सीधी उड़ान की मांग थी, जो अब पूरी हुई है। 3.5 शक्तिपीठों में शामिल अंबाबाई मंदिर के दर्शन के लिए आने वाले श्रद्धालुओं को इस सेवा से लाभ होगा। साथ ही भाजपा के प्रदेश नेतृत्व के किशन राज महाड़ी की नियुक्ति को उन्होंने पार्टी के लिए सकारात्मक कदम बताया और आगामी चुनावों में महायुति को फायदा होने का विश्वास जताया। विमान सेवा सुरू झालेली आहे, आपण याचा सक्षमपणे पाठपुरावा केला, काय सांगता? कोल्हापूरकरांची अनेक वर्षाची जी इच्छा होती की कोल्हापूर मुंबईशी जोडलं जावं। एक विमान सेवा सध्या सुरू आहे स्टार एअरलाइन्सची, परंतु तो दिवसातून एक वेळ होती। आता इंडिगो एअरलाइन्सनी वाशीत नवीन झालेलं जे मुंबईचं नवीन एअरपोर्ट आहे, या ठिकाणी सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी 8 वाजता मुंबईहून येणार, 9 वाजता 9:30ला इकडून जाणार, परत संध्याकाळी 8:30ला येणार आणि परत जाणार, अशा दुहेरी विमान सेवा सुरू होत असल्यामुळं कोल्हापूरच्या पर्यटनाला, कोल्हापूरच्या उद्योगाला, व्यवसायाला, सहकार क्षेत्राला सगळ्यालाच खूप मोठी बळकटी येणार आहे। महालक्ष्मी मंदिरासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात, त्यांना सुद्धा खूप सोयीस्कर आहे। म्हणजे सकाळी येऊन दर्शन घेऊन परत संध्याकाळी लोक जाऊ शकतील आणि ओव्हरऑल कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी या विमान सेवेमुळे खूप फायदा होणार आहे। मी गेले अनेक वर्ष त्याचा पाठपुरावा करत होतो, परंतु मुंबई सांताक्रूजला एकच रनवे असल्यामुळं ते शक्य होत नव्हतं। वाशीला नवीन विमानतळ झाल्यामुळे आता हे शक्य होतंय आणि इंडिगो जी एअरलाइन्स आहे अतिशय वेळेवर ही एअरलाईन जाते आणि कमी दरामध्ये, म्हणजे 7,300 रुपये दर आता काढलेला आहे, तो मला वाटतं अफोर्डेबल आहे आणि त्याचा फायदा कोल्हापूरकरांसाठी होईल। 7,300 म्हणजे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी होते, कारण 3 ते 4,000चं तिकीट 7,000 7,000 झाला। हे पहा, जर उडान योजनेमध्ये ती विमान सेवा असेल तर दर 3 ते 4,000 रुपये असू शकतो। आता ही कमर्शियल विमान सेवा सुरू होणार आहे। उडान योजनेमध्ये काय होते, RCS रिजनल कनेक्टिव्हिटीमध्ये केंद्र सरकार 50% पैसे देत असतं आणि म्हणून तो रेट कमी असतो, परंतु ही कमर्शियल एअरलाइन्स असल्यामुळं याला RCSचा बेनिफिट मिळणार नाही। याबरोबरच आपले सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे। कुठेतरी पक्षासाठी थांबलेलं बक्षीस मिळालं? निश्चितच जगातील सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी, ज्यांची देशभरातल्या 20 पेक्षा जास्त राज्यांमध्ये आज सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर यावेळी 2024ला थम्पिंग मेजॉरिटीमध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे। कृष्णराज महाडिक हा एक होतकरू युवक आहे। गेले 5-7 वर्ष तो सामाजिक कामातून, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, आपल्या कर्तृत्वातून त्यांना आपलं एक नाव लौकिक मिळवलेलं आहे। विधानसभेसाठी तो इच्छुक होता, महापालिकेला सुद्धा त्याचा आपण अर्ज भरलेला होता, परंतु 2 वेळा त्याला थांबावं लागलं आणि थांबलेल्याचा फायदा किंवा थांबावं लागल्यामुळं भारतीय जनता पार्टी म्हणजे हे चारी बाजूनं लक्ष असणारा पक्ष आहे, शिस्तबद्ध पक्ष आहे आणि देशातला, जगातला, राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आणि त्याच्या प्रदेशाध्यक्षपदी युवा मोर्चाच्या निवड होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। त्याच्यासाठी मला तर विशेष आनंद झालेलाच आहे, परंतु युवा वर्गामध्ये खूप आनंद झालेला आहे। तो खूप मेहनती आहे, राज्यभरामध्ये त्याचं नेटवर्क आहे आणि ही जी संधी त्याला पक्षानं दिलेली आहे, या संधीचं निश्चित तो सोनं करेल। राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीकडं नवीन युवक युवती आकर्षित करून, त्यांना सभासद सदस्य करून 2029च्या लोकसभेच्या निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल, या दृष्टिकोनातून तो काम करेल याचा मला विश्वास आहे। शक्तीपीठ महामार्गाबाबत पुन्हा आंदोलन तीव्र करण्याची भूमिका सुरू आहे, कारण कोल्हापूरसह राज्यव्यापी आंदोलन आहे। हा जो विरोध आहे हा खूप म्हणजे राजकीय दृष्टीनं प्रेरित आहे असं माझं मत आहे। कारण तुम्ही बघितलं असेल, आंदोलन जे होतंय अगदी किरकोळ लोक असतात आणि त्यापैकी बरेच लोक असे आहेत ज्यांच्या जमिनीत जात नाहीत त्या रस्त्यामध्ये, फक्त ते पॉलिटिकल याच्यासाठी काँग्रेस पक्षाचे लोक किंवा महाविकास आघाडीचे लोक त्यामध्ये दिसत आहेत आम्हाला, फोटोमध्ये तरी आम्ही पाहतोय। परंतु प्रत्येक जिल्ह्यात समर्थनार्थ सुद्धा मोठे मोर्चे निघायला लागलेले आहेत। सोलापूर, सांगलीमध्ये तर 8 दिवस आंदोलन झालं की शक्तीपीठ ह्या झालाच पाहिजे आणि इथूनच झाला पाहिजे। 8 दिवस ते मोठा टेंट मारून ते लोक उपोषणाला बसले होते की ही अलाइनमेंट हलवू नका म्हणून। म्हणजे रस्ते दळणवळण असला की विकास चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात होऊ शकतो याची कल्पना सगळ्यांनाच आहे,
परंतु महाविकास आघाडीचे लोक किंवा काही काँग्रेसचे लोक जाणीवपूर्वक त्याला वेगळी दिशा देण्याचं काम करतात असं मला वाटतंय. परंतु हा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सगळे शक्तीपीठ नागपूरपासून गोव्यापर्यंत जोडण्यासाठी खूप महत्वाचा प्रकल्प आहे. त्याच्यामुळं इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात होणार आहे. ज्या शेती त्याच्या काही बाधित होणार असतील तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या शेती त्यांचे सुद्धा दुप्पट चौपट पाचपट दर वाढतील, कमर्शियलायझेशन होईल, इंडस्ट्री येईल, खूप मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो. रस्ते चांगले असतील तर विकास होऊ शकतो याची कल्पना आपल्याला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमची या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण याला विरोध करू नये, हा मार्ग व्हावा जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा आणि इतर जिल्ह्यांचा सुद्धा विकास होईल. समर्थक शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे काय नोंदणी केली किंवा सह्या घेतलेल्या? नाही, आम्ही नोंदणी केलेली नाही आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संघटना आता समर्थनार्थ तयार झालेली आहे. मध्यंतरी कोल्हापूरमध्ये खूप मोठा मेळावा झाला. 1000-1500 लोक ज्यांची प्रत्यक्षात जमीन बाधित होते असे 1000-1500 लोक त्या मेळाव्याला होते. मी सांगितलं सांगलीला झालेला आहे, सोलापूरला झालेला आहे, पुढे लातूरला झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये समर्थनार्थ लोक आहेत मोठ्या प्रमाणात. बुलढाण्यात आंदोलन झाल्यानंतर पुन्हा आता राज्यभरात आंदोलन काल झालं. प्रदेशपरिषद राजू टेस्टिंग यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. शेतकऱ्यांनी मी सांगितलं तुम्हाला हे पॉलिटिकली मोटिवेटेड असं वाटतंय. ते काय म्हणतात त्यांचा राजकीय भाग आहे, परंतु मी सांगितल्याप्रमाणे समर्थनार्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. आता प्रत्यक्षात हे बघायला पाहिजे की कोणाची जमीन जाते आणि कोणाची नाही. माझी स्वतःची जमीन त्यामध्ये जाते, मी द्यायला तयार झालो, कारण माझी जी जमीन जाणार त्याच्या बाजूच्या माझ्या जमिनीचे दर वाढणार आहेत चांगल्या प्रमाणात. मला तिथे एखादा प्रकल्प टाकता येईल, माझी वैयक्तिक जमीन जाते. तर प्रत्येक शेतकऱ्यांचं त्याला समर्थन आहे. ज्या शेतकऱ्यांचं आहे, जे नाही आहे ते थोडंसं तपास करावं लागेल आणि त्यांच्यासाठी काय मुख्यमंत्री महोदयांच्यावर एखादी बैठक घ्यायची असेल किंवा या संदर्भात काही चर्चा करायची असेल तर निश्चित करता येईल. सर, महाराष्ट्रातून आता निवृत्त होत आहे. भाजपच्या निष्ठावंतांची वर्णी या ठिकाणी लागेल का कोणकोणती नावं चर्चेमध्ये आहेत? महाविकास आघाडीच्या वतीनं पुढल्या आठवड्यात बैठक घेणार. निश्चितच आता 7 जागांच्या राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी 4 जागा भारतीय जनता पार्टीला, 1 राष्ट्रवादी आणि 1 शिवसेना आणि 1 जागा महाविकास आघाडीला जाईल असं वाटतंय. अजून या संदर्भात कुणाची नावं निश्चित नाहीत. भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक आजच मुंबईमध्ये संध्याकाळी आहे. अजून नावं निश्चित नाहीत, चर्चा नाहीत. परंतु भाजप हा असा पक्ष आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे निष्ठावंत आहे, अशाच लोकांना संधी देण्याचं काम पक्षाने केलं आणि यावेळी ते करतील असं मला वाटतं. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीची दावेदारी मोठी, भाजपनेही यासाठी फिल्डिंग लावलेली आहे. काय वाटतं, भाजपचा अध्यक्ष होईल का राष्ट्रवादी? हे पहा, महायुती म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे. स्वाभाविकपणानं त्यांनी या अध्यक्षपदावर दावेदारी करणं हे स्वाभाविक आहे. परंतु ज्या वाटाघाटी किंवा घडामोडी झालेल्या आहेत त्यात पद वाटून अध्यक्षपद सुद्धा शिवसेनेला गेलं पाहिजे, भाजपला गेलं पाहिजे, ही थोडीशी साधक बाधक चर्चा झालेली आहे. आता पहिलं कोणाला एवढी चर्चा व्हायची राहिलेली आहे. मला वाटते 2-4 दिवसामध्ये त्याची चर्चा होईल आणि मग ठरेल. आम्ही सुद्धा संख्या आमची कमी असली तरी आमची अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे. आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादांनी परवा बोलून दाखवले की आम्हाला सुद्धा अध्यक्षपद मिळावं असं आम्हाला वाटतंय. आता यामध्ये संघर्ष कुठलाही नाही आहे. बसून खेळीमेळीमध्ये आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आम्ही यावर निर्णय घेऊ. पण निकाल लागून साधारण 15-20 दिवस झाले तरी सत्ता स्थापन झाली नाही. अधिवेशनामुळे हा कुठेतरी सत्ता स्थापनेचा काळ लांब सत्ता स्थापन होऊन त्याचं गॅजेट झालेलं आहे, गटनोंदणी सुरू झालेली आहे. परंतु अधिवेशन असल्यामुळं सर्व सन्मान्य आमदार हे आता विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्यामुळं बजेट झाल्यानंतरच त्याची तारीख निघेल असं मला वाटतं. साधारण म्हणजे मार्चच्या एंडिंग वगैरे असं सांगितलं जाते. काय मार्च 15च्या पुढे होईल असं अपेक्षित आहे. पहिला कुणाला याच्यावर त्याच्यावर आहे, तुमचा दावा कसा असणार आहे, पहिला का दुसऱ्या टप्प्यात? मी तुम्हाला सांगितले यामध्ये संघर्ष नाही आहे, परंतु पहिला आम्हाला मिळाला तर आम्हाला आनंदच आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचा आग्रह असणं हे स्वाभाविक आहे. यात संघर्ष नाही आहे. पद आम्हालाही मिळणार आहे. पहिलं का दुसरं एवढाच विषय आहे. आता गोकुळ काय गोकुळमध्ये असणार आहे, कारण ज्या पद्धतीनं नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही सगळ्यांनी समन्वयानं निवडणुका लढल्या, त्याच पद्धतीनं गोकुळमध्ये सुद्धा महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं असं आमच्या सगळ्यांची साधारण चर्चा झालेली आहे. प्रोग्राम डिक्लेअर झाले की या संदर्भात अधिक माहिती आपल्याला सांगता येईल. पटलांनी गोकुळसाठी
रणजिंग केलेला आहे, तयारीला लागा, मी स्वतः तयार लागलो असं एक म्हणतो. ते त्यांची भूमिका आहे. मग कसं त्यांच्या दृष्टिकोनातून कसं होणार बघू? त्यांच्या दृष्टिकोनातून काय होणारच नाही आहे. आम्ही सगळे महायुती म्हणून एकत्र असल्यावर त्यांच्या दृष्टिकोनातून काय होणार नाही. महायुती ज्या पद्धतीनं करेल त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी सगळे मॅन्डेट जे आहेत, तुम्ही बघा नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद, सगळे मॅन्डेट हे महायुतीला दिलेले आहेत. गोकुळमध्येही महायुतीलाच लोकांचा आशीर्वाद राहील. सांगणं काय असणार आहे? तुमचं सांगणं त्यांना काय असणार आहे? कोणाला? सतीश पटांना. मी त्यांना सांगायसाठी काय आवश्यकता नाही आहे. त्यांची भूमिका त्यांच्यासोबत. गोकुळमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्र आम्ही लढू.